नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आणि मला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना सकाळी डब्यात काय करून द्यावं. त्यासाठी मी आज तुम्हाला अगदी सोपा असा एक पदार्थ दाखवणार आहे. ते म्हणजे चण्याच्या पिठाचं धिरडं. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अगदी बारीक कापून घेतलेला आहे. हा पदार्थ मुलांना खूप आवडतो. याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. चवदार असे धिरडे बनतात. त्यासाठी मी तुम्हाला आता दाखवत आहे धिरडे. पहा, अशा प्रकारे सर्व आपल्याला कापून घ्यायचं आहे. मुलांना जंक फूड देण्याऐवजी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेत आहे. आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हिरवं तिखट, लसूण आणि मिरची बारीक केलेली आहे यामध्ये मी, मीठ आणि आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे. मग त्याने त्याची टेस्ट छान लागते आणखी. आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून यात पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. असं जरा सैल ठेवायचं आहे पीठ. आता आपण याचे धिरडे बनवून घेऊयात. आता गॅसवरती पॅन ठेवून त्यावरती आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे. आता त्यावरती पीठ टाकून ते व्यवस्थित हाताने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. पातळ पसरून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि आता आपल्याला यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे धिरडं ठेवायचं आहे. हे पहा, आपलं धिरडं आता भाजलेलं आहे एका बाजूने. ते आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता पुन्हा साईडने थोडं तेल सोडायचं आहे आणि हे व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. हे अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता मी हे काढून घेते. आपलं धिरडं आता तयार आहे. अशा प्रकारे मुलांच्या टिफिनसाठी 10 मिनिटात आपलं धिरडं रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.